उद्यापासून नंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करणार आहेत अशी घोषणा त्यांनीच काल केलेली आणि याच पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड आज जरांगेला भेटणार आहेत। तसंच उदय सामंत आणि बच्चू कडू देखील उपस्थित असतील। मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा केली ते सकारात्मक आहे, तर 2-3 दिवसांमध्ये काय केलं त्याची जरांगेंना कल्पना देणार अशी प्रतिक्रिया विखेंनी दिलेली आहे। ज्ञानेश्वर लोंढे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। ज्ञानेश्वर, किती वाजता ही भेट होणार आहे? निश्चित वैशाली, आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी काल पत्रकार परिषद घेऊन भर उन्हात उपोषण करणार असा इशारा दिला होता। त्यानंतर आज जे आहे ते सरकारच्या शिष्टमंडळ साधारणपणे दुपारी 2 वाजता आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहेत आणि या शिष्टमंडळात जे आहे ते मंत्री विखे पाटील, आमदार प्रसाद लाड, मंत्री उदय सामंत, त्याचबरोबर जे आहे ते बच्चू कडू यांचाही सुद्धा समावेश असणार आहे। ज्या पद्धतीनं काल जरांगे पाटलांनी मागणी केली होती की मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, त्याचबरोबर जे आहे ते मराठा आणि कुणबी मंत्रालय वेगळं करण्यात यावं, अशी जी मागणी आहे जी ते जरांगे पाटलांनी काल केली होती, त्या अनुषंगानं आज हे सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहे आणि या चर्चा करून हे उपोषण थांबवता येतं का आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेला निरोप जरांगे पाटलांपर्यंत सुद्धा आज पोहोचणार आहे। त्याचबरोबर काल प्रसाद लाड यांनी सांगितल्याप्रमाणे जरांगे पाटलांची भेट घेतल्यानंतर जे आहे ते आम्ही त्यांच्या चर्चेवर मार्ग काढू असं सुद्धा काल लाड यांनी स्पष्ट केलं होतं। त्यामुळे ही आजची भेट अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे आणि आजच्या भेटीत नेमकं काय मार्ग निघतो, जरांगे पाटलाचं समाधान होतं का आणि 30 तारखेला जाहीर केलेलं उपोषण या भेटीमुळे टळतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वैशाली, नक्कीच धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।